नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती। तर मी संगीता महाजन। तर आपण कटोरी ब्लाउजचा क्लास चालू केलेला आहे। आपण 42 साइजची कटोरी पाहिलेली आहे। 32 पासून ते 42 पर्यंतची आपण कटोरी सर्व पाहिलेली आहे। आज आपण 44 साइजची कटोरी पाहणार आहोत। ज्या महिलांना खरोखर ब्लाउज शिकण्याची किंवा शिवण्याची हौस असेल, पण त्यांना काही कारणामुळे ब्लाउज शिवता येत नाही किंवा कटिंग करता येत नसेल, तर त्यांनी नक्कीच आमचे सर्व व्हिडिओ पहा। त्याच्यामुळे तुम्हाला खूप मदत होणार आहे। भरपूर महिलांचे जे आम्हाला रिप्लाय आलेले आहेत की आमचे व्हिडिओ पाहून त्यांच्यात खूप सुधारणा झालेली आहे। त्या 10-10 वर्ष क्लास केलेल्या होत्या, तरी सुद्धा त्यांचे ब्लाउज परफेक्ट बसत नव्हते। पण आमच्या मेजरमेंट प्रमाणे ब्लाउजची जी मेजरमेंट टाकून त्या ब्लाउज स्टिच केलेले आहेत किंवा शिवलेले आहेत, त्यांचं ब्लाउज अगदी परफेक्ट बसतं। त्यामुळे त्या अगदी खुश आहेत। तुम्ही सुद्धा खुश होऊ शकता। तुमची माप चुकत असतील, तुमची शोल्डर उतरत असेल, मुंड्याला क्रीज येत असेल, तर तुम्ही नक्कीच आमचे व्हिडिओ पहा। त्या पद्धतीने मापे टाकण्याचा प्रयत्न करा। तुमचे ब्लाउज सुद्धा अगदी परफेक्ट बसतील, कस्टमर सुद्धा वाढतील। तुमच्या ज्या सुधारणा आहेत त्या करण्यासाठीच आम्ही इथे ऑनलाईन क्लास फ्री मध्ये कटोरी ब्लाउजचे क्लास घेत आहोत। युट्यूबच्या द्वारे तुम्हाला आमचे व्हिडिओ रोज 2 वाजता अपलोड होत असतात। सोमवार पासून ते गुरुवार पर्यंत आमचे व्हिडिओ रोज येत असतात। गुरुवार नंतर शुक्रवारी आपला झूम वरती जे काही आमच्या ग्रुप वरती जॉईन आहेत, खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही ज्यावेळेला क्लिक करता त्यावेळेला तुम्ही आमच्या ग्रुप मध्ये जॉईन होत असता। त्यानंतर तुम्ही आमच्याशी डायरेक्ट संपर्क साधून तुमचे जे काही आम्ही जे शिकवलेले आहेत व्हिडिओ मध्ये, त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही डायरेक्ट झूम द्वारे माझ्यापर्यंत म्हणजे विचारपूस करून त्यातून तुम्हाला अजून ज्ञान मिळू शकतं किंवा तुमचे प्रॉब्लेम जे आहेत ते दूर होऊ शकतात। अशा पद्धतीने आपला लाईव्ह क्लास जो आहे तो चालू आहे। तर तुम्ही नक्कीच यामध्ये अजून जर जॉईन झाला नसाल तर तुम्ही जॉईन व्हा। आज आपण पाहणार आहोत 44 साइजची कटोरीचे ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे। तर पहा, ब्लाउज कट करण्यासाठी आपण ब्लाउजची मापे अशा पद्धतीने घेतलेली आहेत। हे 44 साइजचं ब्लाउज आहे, एकदम हेवी साइजचं ब्लाउज आहे। तर पूर्ण उंची जी आहे ती 16 इंच आहे। छाती जी आहे ती 44 इंच आहे। कमर घेर जो आहे तो 42 इंच आहे। शोल्डर पूर्ण आहे ती 16 इंच आहे। शोल्डर ते अपेक्स 11 इंच, अपेक्स टू अपेक्स 8 इंच, समोरचा गळा 7 इंच, पाठीमागचा गळा 4 इंचाचा घेतलेला आहे। ज्यावेळेला छाती जास्त असते त्यावेळी पाठीमागचा गळा नेहमी कमी घ्या, म्हणजे ब्लाउज सुद्धा व्यवस्थित बसतो। तयार शोल्डर 3 इंच, बाहीची उंची जी आहे ती 9 इंच। अशा पद्धतीने ही सर्व मापे आहेत। तर ही मापे कशा पद्धतीने पेपरवरती टाकायची आहेत, कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा शोल्डर टाकायचे आहे। शोल्डर टाकत असताना नेहमी जर तुमचा गळा 6 इंचाचा असेल, म्हणजे डीप गळा असेल, तर शोल्डर मधून तुम्हाला 3 इंच 2.5 इंच वजा करावं लागतं। तर इथे शोल्डर जी आहे ती 16 आहे, 16 मधून 2.5 इंच वजा करायचं आहे, म्हणजेच आपल्याला 13.5 इंच मिळेल। तर 13.5 इंचाचा निम्मा करायचा आहे अशा पद्धतीने। तर जे निम्मा भाग येईल, आता इथे 6.25 इंच आलेला आहे, तर 6.25 इंच आपली शोल्डर असेल। तर इथे 6.25 इंचावरती एक मार्क करायचा आहे। आता मी ह्या पॉइंट पासून घेत आहे, आज रेष आखलेली नाही, ह्या पॉइंट पासून डायरेक्ट मी तुम्हाला दाखवत आहे। तर आपल्याला आता फोन दे तुझा, इथून आपण मुंडा टाकायचा आहे। तर मुंडा टाकत असताना छातीचा 6वा भाग घ्यायचा असतो। तर छाती 44 आहे, तर 44 भागिले 6 करायचा आहे। तर 44 भागिले 6 पहा, 44 भागिले 6 बरोबर आपल्याला 7.3 येतं। तर यामध्ये आपल्याला प्लस 0.50 म्हणजे अर्धा इंच करायचा असतो। तर प्लस आपण इथे 0.50 करायचं आहे। तर बरोबर आपल्याला मार्क जे येणार आहे ते 7.8 येईल, म्हणजेच इथे आपण 7.8 ला एक मार्क करायचा आहे। ही रेष आपण सरळ आखून घ्यायची आहे। जिथे आपलं छातीचा 6वा भाग प्लस अर्धा इंच आलेला आहे, ती रेष आपण आखून घ्यायची आहे। आता इथे जेवढं मार्क आहे, आता इथे पहा किती आहे, 6.25 इंच आहे। इथे सुद्धा 6.25 इंचावरती एक मार्क करायचा आहे। ही रेष ह्या रेषेला सरळ जोडायची आहे, हा काटकोन तयार होईल। आता इथून आपल्याला
पाठीमागचा भाग तयार करण्यासाठी 1 इंच त्याच्यावरती 1 रेष म्हणजेच 1 इंच प्लस 1 रेष अशा पद्धतीने माप टाकायचं आहे. म्हणजेच तुम्ही 1.25 इंचापर्यंत इथं पाठीमागच्या भागाला मार्क करू शकता. आता हा आकार जो आहे तो इथे फ्रेंच कर्वच्या साहाय्याने अशा पद्धतीने आकार आखून घ्यायचा आहे. आता छातीचं माप टाकायचं आहे. छाती जी आहे ती आपली 44 इंच आहे. तर 44 इंचचा निम्मा भाग करायचा आहे. तर 44चा निम्मा आपल्याला 22 इंच मिळेल. 22चा निम्मा म्हणजे चौथा भाग घ्यायचा आहे. इथे 11 इंच मिळेल. 11 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे. त्यानंतर शिलाई मार्जिन जी आहे ती 1.5 इंच इथे द्यायची आहे. पूर्ण उंची जी आहे ती पूर्ण उंची देत असताना शोल्डर पासून म्हणजे इथून आपल्याला पूर्ण उंची ब्लाउजची तयार 16 आहे. 16 प्लस आपण 1 इंच करणार आहोत. 17 इंचावरती मार्क करायचं आहे. आता जिथे आपलं 17 इंच आलेलं आहे तिथून सुद्धा आपल्याला अशी सरळ रेष आखायची आहे. आता छातीचं माप टाकलं, कमरेचं माप टाकायचं आहे. कमर घेर जो आहे तो 42 आहे. तर 42चा चौथा भाग आपल्याला 10.5 इंच येईल. इथे 10.5 इंचावरती पॉइंट करायचा आहे. त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायची आहे. आता ही रेष ह्या रेषेला सरळ जोडायची आहे. ही रेष ह्या रेषेला सरळ जोडायची आहे. आता इथून आपल्याला अर्धा इंच खाली मार्क करायचं आहे व ही रेष आपण इथे अशा पद्धतीने थोडीशी वाढवून घ्यायची आहे. आता नेहमी जर छाती तुमची 44, 46, 48 असेल तर पाठीमागचा गळा कमी टाकायचा. म्हणजे तुमचा ब्लाउज जो आहे तो शोल्डर मधून उतरत नाही. गळा जो आहे तो व्यवस्थित बसतो. तर गळा रुंदी तयार शोल्डर जी आपली आलेली आहे ती 3 इंच आहे. तर त्यामध्ये प्लस आपण 1 इंच घेणार आहोत व 4 इंच तयार शोल्डर इथे सोडायचे आहे. तर इथे 4 इंचावरती एक मार्क करायचा आहे. उरलेली जी आहे 3 इंच ती गळा रुंदी असेल. आता इथून गळ्याची पाठीमागची उंची 4 इंच घेतलेली आहे. 4 इंच इथे मार्क करायचा आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन साठी म्हणजे 4.5 इंचापर्यंत घ्यायचा आहे. इथून हा चौकोन आखून घ्यायचा आहे व गोलाकार आकार द्यायचा आहे. गोलाकार आकार देत असताना अगदी व्यवस्थित द्या. जास्त पसरट देऊ नका. 1 इंच किंवा पाऊण इंच अंतर सोडून मग अशा पद्धतीने गोलाकार आकार द्यायचा आहे. तर आता हे आपलं बॅकचं कटिंग तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाठीमागच्या भागाचं कटिंग जे आहे ते तयार झालेलं आहे. तर हे आता कटिंग करते मी. पहिल्यांदा गळा जो आहे तो गळा कट करायचा आहे. अगदी सोप्या व सरळ भाषेत तुम्हाला शिकवत आहे. आता बॅकचा पार्ट तयार झालेला आहे. आता फ्रंटचा करायचा आहे. तर फ्रंटला कट करण्यासाठी पेपर घ्यायचा दुसरा व त्या पेपरवरती हाच जो आहे तो पार्ट ठेवायचा आहे. आता पहा हा पेपर आहे. तर हा आपण पॅटर्न पाठीमागचा काढलेला आहे. हाच पॅटर्न तुम्ही इथे अशा पद्धतीने ठेवून सर्व साइडने आखून घ्यायचा आहे. बदल काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगते. आता गळा जो आहे तो इथून आपल्याला गळ्याची रुंदी इथून जी शोल्डर मुंडा आहे तो मुंडा अशाच पद्धतीने आखायचा आहे. छातीचं माप सुद्धा अशाच पद्धतीने असेल. इथे फक्त अर्धा इंच वाढ करायची आहे कारण समोरच्या भागात अर्धा इंच आपण 1.5 इंच वाढवतो. तर ते मार्क आपण करून घ्यायचं आहे. आता 1.5 इंचावरती एक मार्क केलेला आहे. अर्धा इंच वाढवून आपण इथे घेतलेले आहोत. आता इथे पहा सरळ रेष
अशा पद्धतीने आखायची आहे व इथून सरळ रेष आखायची आहे. आता समोरचा गळा टाकायचा आहे, तर समोरचा गळा टाकत असताना 3 इंच प्लस 1 म्हणजे 4 इंच गळा रुंदी सोडायची आहे. तयार शोल्डर सोडायचे आहे. त्यानंतर गळा जो आहे तो आपला 7 इंचाचा आहे, तर इथे 7 इंचावरती एक मार्क करायचा आहे. गळ्याची रुंदी इथे आलेली आहे 2.25 इंच. इथे सुद्धा तेवढंच अंतर घेऊन एक पॉइंट करून चौकोन आखून घ्यायचा. हा आकार इथे देऊन घ्यायचा आहे गोलाकार. आता आपल्याला जे कटोरी जी आहे ती कटोरी इथे 7 इंचाची टाकायची आहे. तर पहिल्यांदा क्रॉस पट्टी काढून घ्यायची. क्रॉस पट्टी काढण्यासाठी इथे 3.5 इंच घ्यायचं आहे, इथून 2.5 इंच घ्यायचं आहे व हा आकार अशा पद्धतीने तिरका घेऊन असा जोडून घ्यायचा आहे. आता कटोरी आपल्या ब्लाउज वरून पाहायची किती कटोरी आपली तयार आहे. तर ज्यांची 7 असेल, ज्यांची 7.5 असेल ती मार्क करायची आहे. तर इथे मी 44च्या साईजने मी माप बघते, तर 7.5 इंच येईल. इथे 7.5 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे. इथून आतला आकार जो आहे तो आतला आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. इथून थोडस शोल्डर मधून बाहेर जाऊन हा आकार इथे जोडायचा आहे. म्हणजेच हा समोरचा आकार असा येईल. आता इथून पहा 2.25 इंचावरती मार्क करायचा आहे. टक्स आपला 3 इंचाचा आहे, तर इथून आपण 2.25 इंचावरती मार्क करणार आहोत. इथून शोल्डर टू अपेक्स 11 इंच आलेला आहे. 11 प्लस अर्धा म्हणजे इथे 11.5 इंचावरती मार्क करायचा आहे. अपेक्स टू अपेक्स आपलं 8 इंच आहे, तर इथे 8चा निम्मा 4 इंच इथे एक मार्क करायचा आहे. म्हणजे आपला हा जो झाला तो छातीचा मध्य झाला, म्हणजेच मिडल पॉइंट. आता 3 इंचाचा टक्स घेतल्यामुळे इथे आपण 2.25 इंच अंतर घेतलेलं आहे. हे अंतर असं का आलं हे तुम्हाला अगदी डिटेलमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. कारण आपण जितका टक्स आहे त्याचा निम्मा घेतो, परत त्याचा निम्मा घेतो. आता इथून ही रेष सरळ आखायची आहे. आता जितका तुमचा टक्स आहे त्याचा निम्मा म्हणजेच टक्स 3 इंचाचा द्यायचा आहे, तर 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे व ही रेष इथून सरळ आखायची आहे. आता ही रेष जितकी आहे तितकीच ही रेष करायची आहे. आता इथे 7.25 इंच आलेला आहे, इथे सुद्धा 7.25 इंचावरती एक मार्क करायचा आहे व ही रेष इथे अशा पद्धतीने जोडायची आहे. आता ही आपली समोरची जी क्रीज येते, चुनी येते, ती ही इथे वजा करून घेतलेली आहे. आता इथून 1.5 इंचावरती मार्क करायचं. इथून समोरच्या भागापासून 2.5 इंचावरती मार्क करायचं आहे. आता हा अशा पद्धतीने कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. गोलाकार येईल इतकाच विचार करायचा आहे. आता ही आपली कटोरी जी आहे ती बेस काढून झालेला आहे. आता याचं मी कटिंग दाखवते. कटिंग केल्यानंतर आपण कशा पद्धतीने वाढवायचे आहे हे सुद्धा पाहणार आहोत. अजून तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तुम्हाला असे नवनवीन व अगदी परफेक्ट पद्धतीने व्हिडिओ जे आहेत ते पाहायला मिळतील. आता इथून हा पार्ट असा मोठा मोठा कट करायचा आहे. इथून सरळ कट करायचा. क्रॉस पट्टी जी आहे ती काढायची आहे. आता हे आपलं 44 साईजचं माप तयार झालेलं आहे.
आता हा आकार अगदी व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे. आता हा टक्स जो आहे तो अशा पद्धतीने इथून इथे ठेवायचा आहे. पहा, हे आपलं वजा होईल. समोरचा माप जे आहे ते अगदी बरोबर आपला आकार जो आहे तो आलेला आहे. इथून फक्त थोडासा कटोरीला आकार अशा पद्धतीने द्यायचा. कटोरी सुद्धा परफेक्ट कट होतो. आता मुंडा कट करायचा आहे. आता आपली कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे. ती वाढवायची कशी हे पाहणार आहोत. तर ही कटोरी इथे अशा पद्धतीने ठेवायची आहे. सर्व साइडने आखून घ्यायचं आहे. आता इकडून आपण 1.5 इंच वाढवायचं आहे. इकडून 1.5 इंच वाढवायचं आहे. व याचा मध्य, आता इथे मध्य 10.5 इंच आलेला आहे, तर 10.5 इंचचा मध्य घ्यायचा आहे व याच्या खाली 1.5 इंच वाढवायचा आहे. आता हा आकार याला जोडायचा आहे. हा आकार इथे जोडायचा आहे व ही क्रॉस पट्टी इथे जोडायची आहे. आता इथून गोलाकार अशा पद्धतीने. तर आपला कटोरी जो आहे तो तयार झालेला आहे. पहा, आपलं कटोरीचं 4 टक्स 44 साईजचं ब्लाउजची कटोरी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मापे टाका. अशा पद्धतीने तुम्ही जे ब्लाउज आहे ते बनवायला शिका. बाही कशी कट करायची हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर ह्या भागात मी बाही कशी कटिंग करायची हे दाखवणार नाही. तर तुम्हाला अगदी डिटेलमध्ये बाही कशा पद्धतीने कट करायची आहे हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ माझे पहा, त्यामध्ये तुम्हाला बाहीचे कटिंग सुद्धा मिळून जाईल. तर अशा पद्धतीने पहा, 44 साईजची कटोरी तयार झालेली आहे. एकदम व्यवस्थित सर्व काही पुरतं अगदी परफेक्ट कटोरी ब्लाउज कटिंग तयार झालेलं आहे. आता पेपर कटिंग तयार आहे. आता आपण हेच पॅटर्न अस्तरवरती ठेवून व मेन कपड्यावरती ठेवून कटिंग करणार आहोत व त्याचं स्टिचिंग पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला पुढच्या सुरुवात करूया. चला तर मग आपण जे पेपर पॅटर्न काढलेले आहेत त्याच्यावरून कटिंग करून घेतलेलं आहे. हे 42 इंचाचं कापड आहे, त्यामुळे तुम्हाला कमीत कमी 1.5 इंच तरी 1.5 मीटर तरी कापड लागणार आहे. कारण आपल्याला मी सिंगल पॅटर्न काढलेला आहे, याला अस्तर नाही. त्यामुळे अस्तर नसलं म्हणजे आपल्याला इथे कमरपट्टी लावावी लागते, गळ्याला पट्टी लागते, समोरच्या साईडला जर तुमची योगपट्टी असेल तर ठीक, नसेल तर एक साईड योगपट्टी एक साईड पट्टी अशा पद्धतीने सुद्धा कापड लागतं. त्यामुळे जर तुम्हाला 42 साईजचं कापड कटिंग करायचं असेल, फक्त तुम्ही अस्तर विदाउट अस्तरचं करणार असाल तर तुम्हाला कमीत कमी 1.25 मीटर ते 1.5 मीटर कापड हे घ्यावंच लागेल. कारण उंची सुद्धा जास्त आहे व गळा जो आहे तो कमी आहे. गळा कमी असला म्हणजे इथलं कापड आपल्याला काही शिल्लक राहत नाही, कारण हे कापड आपल्याला वापरात येत नाही. त्यासाठी आपण जे कापड आपण जर जास्त हेवी साईजचं जर ब्लाउज असेल तर तुम्ही कापड जे घेणार आहात ते कस्टमरचं जास्त घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा घ्यावंच लागेल. नाहीतर तुम्ही जर कमी कापड घेतला तर तुम्हाला ब्लाउज जो आहे तो बसणार नाही. तर हा मी कटिंग केलेला आहे. याला विदाउट अस्तरचा कशा पद्धतीने स्टिच करायचा असतो हे दाखवणार आहे. तर पहिल्यांदा मी इथे जो पाठीचा भाग आहे त्याला टक्स कसे घ्यायचे हे दाखवणार आहे. शोल्डरचा मध्य घ्यायचा आहे. टक्स घेत असताना शोल्डरचा मध्य
इथून सुद्धा शोल्डरचा मध्ये घ्यायचा आहे बरोबर. अंतर जे घ्यायचं आहे ते 4.5 5.5 आपण घेऊ शकतो. इथून आपण समान अंतर घ्यायचं आहे. तर टक्स मारत असताना इथून फोल्ड करायचं आहे व इथून टक्स इथे आलात की टक्स कमी कमी करत यायचं आहे. दुसऱ्या साईडलाही अशाच पद्धतीने इथून जिथे आपण घेतलेला आहे तिथे घ्यायचं आहे व टीप मारत जायचं आहे. आता उंची जास्त असल्यामुळे टक्सची सुद्धा उंची वाढत आहे. जर उंची कमी असेल तर उंची कशी पद्धतीने कमी घ्यायची आहे, हा टक्स कसा घ्यायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर हा पाठीमागचा भाग तयार झाला. आता ह्याला कंबरपट्टी लावायची. पहिल्यांदा समोरचा पार्ट तयार करून एकदम कंबरपट्टी लावून घ्यायची आहे. तर हा कटोरा आहे. तर कटोरा पहा कशा पद्धतीने करायचा आहे. तर हा व हा दोन्ही भाग एकमेकांसमोर ठेवायचे आहेत. समान आहेत का पहिल्यांदा चेक करायचं. त्यानंतर एक भाग अशा पद्धतीने ह्या भागावरती ठेवायचा आहे. मध्य घ्यायचं आहे. मध्यापासून आता इथे आपण 1.5 इंच अंतर घेणार आहोत. उंचीला आपण 2.5 इंच घेणार आहोत. इथून आपण 2.5 इंच उंची, म्हणजे हा टक्स आपला इथून इथे असेल. आता दिसत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने मी टीप मारलेली आहे. पाहू शकता 42 साईजची कटोरी अगदी परफेक्ट आलेली आहे. आता ही सुद्धा अशाच पद्धतीने ठेवायची आहे. इथून 1.5 इंच घ्यायचा आहे. 1.5 इंचला पॉइंट करायचा. त्यानंतर इथून 2.5 इंचला पॉइंट करायचा आहे व ही रेष अशा पद्धतीने मारून त्यावरती टीप घ्यायची आहे. पाहू शकता दोन्ही टक्स किती चांगले परफेक्ट कप तयार झालेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने आपलं ब्लाउज जे आहे ते 44 साईज आहे. ही एकदम हेवी साईज जी असते. आता 44, 46 व 48 इतकी माप आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपले ब्लाउजचे जे भाग आहेत ते पूर्ण होतील. आता योग कसा जोडायचा हे पाहूया. तर हा कटोरी घ्यायची आहे. इथून ही कटोरी ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायची आहे व इथून स्टिच करण्यासाठी सुरुवात करायची आहे. आता पाहू शकता अगदी बरोबर कटोरा पुरलेला आहे. एक्स्ट्रा झालेला भाग जो आहे थोडासा तो इथून कट करायचा आहे. अगदी मस्त फिनिशिंग काम आलेलं आहे. आता इथून हा जो आहे तो हा भाग इथे जोडायचा आहे. दोन्ही साईडचे तयार झालेले आहेत. आता
योग पट्टी किंवा क्रॉस पट्टी लावायची आहे. तर क्रॉस पट्टी लावण्यासाठी एक पार्ट आता असं आपण लावणार आहोत. तर एक पार्ट ओपन करायचा आहे. मी डायरेक्ट पट्टी काढलेली आहे व इथून पाठीमागून अशी टिप मारायची आहे. अजून तुम्हाला क्लास डिटेलमध्ये शिकायचा असेल तर तुम्ही आमचे ऑनलाईन क्लासला जॉईन होऊ शकता. तिथे आम्ही अजून डिटेलमध्ये पूर्ण सर्व तुम्हाला जो पण येत नाही तो पण माहिती सांगतो व तिथे आम्ही सर्व प्रत्येक पॉइंट टू पॉइंट तुम्हाला माहिती देऊन मार्गदर्शन केलं जातं. तर आमचे ऑनलाईन क्लासेस सुद्धा असतात. तर ऑनलाईन क्लासेसला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही खालील दिलेल्या नंबरवर मेसेज करू शकता. लवकरच आपले प्रिन्सेस कटोरीचे ब्लाउज आहे त्याचा आपला क्लास चालू होणार आहे. तो आपला पे देऊन ऑनलाईन क्लास असेल. तसेच पॅटर्न सुद्धा हवे असतील तर पॅटर्न सुद्धा उपलब्ध होतील. तर तुम्ही मेसेज करा, DM करा, म्हणजे तुम्हाला काय हवं आहे ते आम्हाला समजेल व आम्ही ते तुम्हाला पुरवू. आता हे कापड जे आहे ते कापड आपण अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे व हे कापड याच्यावरती ठेवून टीप मारायची आहे. आता इथून ओढायचं आहे कापड. पाहू शकता किती परफेक्टपणा आहे, किती कटिंग परफेक्ट आहे. तुम्हाला आता समोरच दिसलं आहे की कटिंग तुमच्या समोरच केलेलं आहे. स्टिचिंग सुद्धा तुमच्या समोरच केलेलं आहे. कोणताही भाग वाढत नाही, काही नाही. अगदी व्यवस्थित कटिंग येतं, व्यवस्थित पुरतं. त्यामुळे कटिंग जे आहे ते परफेक्ट असलं तर स्टिचिंग हे परफेक्ट येत असतं. आता हा जो भाग आहे तो इथून मध्यापासून जोडून घेते मी. आता दुसरा भाग सुद्धा अशाच पद्धतीने जोडायचा आहे. फोल्ड करायचा आहे व ही पट्टी याच्यावरती ठेवून टीप मारायची आहे. आता एक्स्ट्रा आहे ते अशा पद्धतीने कट करायचं आहे. तर आता आपण काज बटन पट्टी करणार आहोत. काज बटन पट्टी करण्यासाठी हे कापड जे आहे ते पुरतं का आधी चेक करायचं आहे. कारण आता इथून वरून घ्यायचं आहे. पहा, इथून आपण सुरुवात करायची आहे. ही आपण बटन पट्टीसाठी यूज करू शकतो कारण कापड हे पुरतं. तर आपण दुसरी पट्टी घेऊया, ती आपण काज पट्टीसाठी घेणार आहोत. आता इथे सरळ आहे पहा. आता ही सरळ किती इंचाची पट्टी आहे तर इथे मी सांगते, बरोबर 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे रुंदी. आता वरून घ्यायची आहे. हुक पट्टी बनवण्यासाठी वरून टीप मारायची आहे.
खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे व बाकीचं कट करायचं आहे. एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता दाब टीप मारायची आहे. आता अशा ब्लाउजच्या डिझाईनचा फॅशन जी आहे ती अशा पद्धतीची आलेली आहे. हे कापड जे आहेत अशाच पद्धतीचे कपडे घेऊन आत्ताच्या सध्याच्या ज्या लेडीज आहेत ते स्टिच करून घेत आहेत विदाउट अस्तर. त्यातून तुम्हाला गरम सुद्धा होत नाही व अंगात सुद्धा अगदी परफेक्ट बसतो व फिनिशिंग दिसतो. आता इथे आपण हुक लावू शकतो. हुक पट्टी झाली आपली तयार. आता आपण बटन आय पट्टी बनवणार आहोत. आय पट्टीसाठी पहा इकडचा पोर्शन जो आहे तो घ्यायचा आहे, म्हणजेच आपला हा उजवा हात आहे. आता इथून इथे सरळ कापड ठेवायचं आहे. याची रुंदी जी आहे ती 2.5 इंच आहे. आता खाली अर्धा इंच सोडलेला आहे. आता टीप सरळ घ्यायची आहे. आता आपण दाब टीप घ्यायची आहे. आता इथून फोल्ड टाकायचा आहे व हा फोल्ड इथून अशा पद्धतीचा असेल. आता हा फोल्ड पुन्हा याच्यावरती अशा पद्धतीने घ्यायचा आहे. आता अजून एक टीप मारायची असते एक अंतर सोडून. त्यामध्ये आपल्याला हुक इथे जे आहेत ते आय बनवायचे असतात. एक्स्ट्राचे धागे जे आहेत ते कट करायचे आहेत. आता एकमेकावरती ठेवून चेक करायचं आहे बरोबर आहे का, कमी जास्त गळा आहे का. आता पहा इथे एकमेकावरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे. गळा व पट्टी बरोबर आलेली आहे का चेक करायची. तर अगदी बरोबर आलेलं आहे. कुठेही कमी जास्त जे आहे ते झालेलं नाही. अगदी बरोबर जी आहे ती आपला ब्लाउज जो आहे तो अगदी बरोबर तयार झालेला आहे. इथे थोडस प्रेस केलात म्हणजे अगदी व्यवस्थित होतं. आता पाठीमागचा भाग इथे कसा जोडायचा ते पाहूया. आता हा जो बॅक पार्ट आहे तो इथे पहा सरळ आधी घ्यायचा जोडून. शोल्डर जोडायची आहे सरळ. आता इकडची साइड जी आहे इकडे सुद्धा शोल्डर जोडून घ्यायचे आहे. आता जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे व टीप मारायची आहे, म्हणजे आपली कव्हर टीप तयार होईल. आता इथून सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे व टीप मारायची आहे. आता पहिल्यांदा एकदा चेक करायचं आहे ब्लाउज व पाठीमागचा भाग समोरचा भाग बरोबर आहे का. तर पाहू शकता अगदी बरोबर दोन्ही सुद्धा भाग आपले बरोबर आलेले आहेत. तर आता आपण कमरपट्टी जी आहे ती लावून घ्यायची आहे. जर कापड शिल्लक नसेल तर अशाच पद्धतीने आपण इथे सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा झालेला आहे. ही पट्टी आपण अशा पद्धतीने मारू शकतो. जर कापड शिल्लक नसेल तर आता इथे माझ्याकडे कापड शिल्लक नव्हतं व एक्स्ट्राचं थोडंसं झालं होतं.
तेही का झालं हे सुद्धा सांगते. कारण आपला समोरचा भाग जो आहे तो इथे अर्धा इंच, इथे अर्धा इंच व इथे खालच्या साईडला अर्धा इंच कमी झाला. तर पाठीमागचा आपला 1 इंच जो भाग असतो तो फक्त इथे आपण अर्धा इंच जोडलो होतो, त्यामुळे इथे अर्धा इंच एक्स्ट्रा होता. तर तोच मी इथे फोल्ड घालत आहे. आणि मी ठेवताना सुद्धा पाठीचा भाग थोडासा अर्धा इंच वाढवून घेतला होता, कारण कापड शिल्लक नव्हतं. त्यासाठी मी इथे अर्धा इंच वाढवून घेतल्यामुळे इथे फोल्ड करण्यासाठी मला इथे कापड उरलेलं आहे. कापड उरलेलं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पर्याय करू शकता. कारण हे जे ब्लाउज आहे ते म्हणजेच आजी लोक जे असतात त्यांना हा ब्लाउज लागतो. तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आता मध्य घ्यायचं आहे व बाही जोडायची आहे. मध्याला मध्य अशा पद्धतीने ठेवायचं आहे. ही क्रॉस पट्टी याच्यावरती ठेवून अगदी व्यवस्थित आहे का चेक करायचे आहे. आता इथे पाहू शकता, दोन्ही साइड आपण चेक करून घ्यायचे आहेत, बरोबर आहेत का. इथे पहा अगदी बरोबर आलेलं आहे. मध्याला मध्य घ्यायचं आहे. थोडासा पाठीमागे पाव इंच गेला तरी काय हरकत नाही. पाव इंच जिथे आलेला आहे तिथे पॉइंट करायचा, तिथे मध्य जोडायचा. कारण जर हेवी साईज असेल तर आपला मध्य जो असतो तो पाठीमागे जातो, कारण पाठीमागचा भाग जास्त वाढलेला असतो. आता इकडची साईड सुद्धा अशाच पद्धतीने ठेवायची आहे व चेक करायची आहे. तर इथे पहा, जितकं एक्स्ट्रा थोडस वाटत आहे तितका आपण आकार द्यायचा आहे व कट करायचा आहे. अगदी बरोबर आहे. मध्याला मध्य थोडासा पाठीमागे जातो पहा. अशा पद्धतीने ठेवायचं. पहा मध्य थोडासा किंचित पाव इंच पाठीमागे जातो, तर पाव इंचला पॉइंट करायचा आहे. आता शोल्डर आपली तयार आहे 3 इंच. तर आपण इथे दोन्ही शोल्डर चेक करायचे आहेत, बरोबर आहेत का. तर इथे पहा बरोबर आपलं 4 इंच आहे. इकडची साईड सुद्धा चेक करायची आहे किती इंच आलेली आहे ती. इकडे सुद्धा आपली बरोबर 4.5 इंच आलेली आहे. आता आपण बाही जी आहे ती जोडून घ्यायची आहे. बाही जोडत असताना समोरचा भाग जो आहे तो समोरच्या साईडला घ्यायचा आहे. मध्याला मध्य आता पाठीमागे आहे, तर पाठीमागून अशा पद्धतीने कापड लावत जायचं आहे व टीप मारायची आहे. अंतर एकसारखं ठेवून टीप मारत जायचं आहे. आता हे एक्स्ट्राचं कापड जे आहे ते आपण अशा पद्धतीने आतमध्ये, जर कापड शिल्लक असेल तर आपण इथे माया जो आहे तो, म्हणजेच आपली कमरपट्टी जी आहे ती लावायची आहे. तर इथे आपल्याकडे कापड जे आहे ते शिल्लक नाही. कापड त्याने आपल्याला इतकंच दिलं होतं, तर कापड शिल्लक नाही. तर त्यासाठी काय करायचं, एक्स्ट्राचं जे कापड असेल ते तुम्ही लावू शकता, किंवा बाहीची उंची तुम्ही जितके आहे त्यामध्ये तुम्ही 1.5 इंच प्लस करून घेतलेलं असतं आपलं. तर मी ते डायरेक्ट उंची त्यांना कमी असली तर चालेल असे बोलल्या होत्या, तर मी उंची ते कमी करते.
कारण जितकं कापड दिलं होतं तितक्यातच आपल्याला बसवायचं असतं. अशा पद्धतीने अर्धा इंच फोल्ड करायचं आहे. आता इथे मोठी टीप घ्यायची आहे. त्यांना तयार 8 इंच हवी होती, बरोबर आपली 8 इंचाची तयार झालेली आहे. आता हे सुद्धा अशाच पद्धतीने जोडायचं आहे. मध्याला मध्ये घ्यायचा आहे, पाठीमागचा आकार पाठीमागच्या बाजूला इथून टीप मारत जायचं आहे. कापड जर इकडे इकडे तुमचं भाईचं कमी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कमी कटिंग करून घेऊ शकता. हे आपलं 1.5 इंचाचं फिटिंग येतं, त्यामुळे फिटिंग मध्ये जातं. त्यामुळे इथे जर कापड कमी पडलं किंवा कापड पुरलं नाही तर इकडे तुमचं थोडंसं अंतर राहिलं तरी काही हरकत नाही. फिटिंग मध्ये आपलं जे कापड जाणार आहे, कारण असल्या ब्लाउज मध्ये आपल्याला पूर्ण विचार करून ब्लाउज कटिंग करायचा असतो. कापडाचा अंदाज घेणं गरजेचं असतं. कापड जर कमी असेल तर ऍडजस्टमेंट सुद्धा करायला यायला हवी, कारण भरपूर कस्टमर जे कापड देतात ते अगदी कमी देत असतात. त्यातून आपल्याला पूर्ण ब्लाउज स्टिच करायचा असतो. त्यामुळे कपडा कसा यूज करायचा हे सुद्धा आपल्याला समजायला हवं. आता इथे सुद्धा चेक करायचं आहे बाही किती इंचाची तयार झालेली आहे. आता बरोबर 8 इंच, म्हणजे आपलं दोन्ही अंतर अगदी समान व व्यवस्थित आलेलं आहे. आता गोट लावण्यासाठी पहा, हे आपण तिरक्या पट्ट्या 1.25 इंचाच्या घेतलेल्या आहेत. तर त्या एकमेकावरती अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत व टीप मारायची आहे. एक्स्ट्राचं कापड कट करायचं. आता इथे सुद्धा अशाच पद्धतीने सरळ टीप मारायची. एक्स्ट्राचं कट करायचं. आता गळा जो आहे तो कमी आहे, त्यामुळे आपल्याला जास्त पट्ट्या जोडण्याची आवश्यकता नाही, कारण गळा जो आहे तो समोर पाठीमागचा पॅक आहे, त्यामुळे गळा कमी आहे. आता इथून पहा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे मध्यापासून वर टीप मारायची आहे. जास्त मोठी पट्टी घ्यायची नाही, त्यामुळे गोट उलटा होतो. तर पट्टी सुद्धा अगदी व्यवस्थित तेवढीच घ्यायची आहे. 1.25 इंचाची घेतलात तर तुमचं बरोबर गोटला कापड रुंदी बरोबर पुरते. सुरुवातीलाच हे एक्स्ट्राचे कापड आहे ते थोडंसं अंतर ठेवून एकसारखं करून घ्यायचं आहे. आता इथून गोट अशा पद्धतीने अर्धा इंच बाहेर घेऊन टीप मारायची आहे. ज्याच्यावर आपण टीप मारलेली आहे त्याच्यावरच टीप मारत जायचं आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित फिनिशिंगचं काम तयार होतं.
अंतर अगदी व्यवस्थित ठेवा. कमी जास्त केलात तर गोट व्यवस्थित येत नाही. तर जसं अंतर आहे तितकंच अंतर ठेवून व्यवस्थित टीप मारायची आहे. जास्त कमी नाही करायचं, जास्त मोठं नाही करायचं. एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करायचं आहे. थोडंसं पाव इंच फक्त अंतर, म्हणजे एक दोरी अंतर ठेवून बाकीचे कापड जे आहे ते कट करायचं आहे. हे कापड जर कट नाही केलात तर गोट तुमचा उलटा होण्याची शक्यता असते. तर ज्या टिप्स असतात त्या टिप्स फॉलो करणं गरजेचंच आहे. या शिलाईमध्ये इतकं शिकण्यासारखं आहे की भरपूर, म्हणजे कितीतरी वर्ष शिकलात तरी अनुभव येत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट कशी व्यवस्थित करायची हे सुद्धा करता आलं पाहिजे. आता हा फोल्ड अशा पद्धतीने करायचा आहे व अशा पद्धतीने पुन्हा फोल्ड करायचा आहे. जितकं पायपिंग हवी आहे तितकीच पायपिंग ठेवायची. बाकीची कापड अशा पद्धतीने फोल्ड करायचं व टीप मारायची. आता जर मोठा गोट हवा असेल तर तुम्ही मोठा ठेवू शकता, छोटा हवा असेल तर छोटा ठेवू शकता. ऑप्शन आपल्याकडे असतात. गोट मारत असताना जी शिलाई असते ती एकदम बारीक घ्यायची नाही, तर शिलाई थोडीशी मोठी करायची. एकदम बारीक घेतलात तर तुमचं कापड जे असतं ते दबलं जातं. त्यासाठी गोट घेत असताना ती थोडीशी मोठी घ्यायची आहे. अंतर अगदी कमी कमी पकडायचं आहे. एकदम जास्त पकडलात तर गोट व्यवस्थित येणार नाही. अगदी किंचित कमी कमी अर्धा अर्धा इंच अंतर पकडून तितका गोट झाला की पुन्हा आपण पुढचा गोट घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गोट मारायचा. नाही तर इथे पकडायचं व इथून गोट इथेपर्यंत घ्यायचा असं नाही, तर थोडं थोडं अंतर पकडून गोट मारायचं आहे. प्रत्येक गोष्ट माझ्या 22 वर्षाच्या अनुभवावरून तुम्हाला सांगत आहे. तर अजून महिला जर नवीन असतील तर तुम्ही पहिल्यापासून सर्व व्हिडिओ पहा, म्हणजे ब्लाऊज जे आहे ते परफेक्ट पद्धतीने तुम्ही त्यात तयार व्हाल. पाहू शकता गोट किती व्यवस्थित सुंदर आलेला आहे. कुठेही उलटा होतो काय पहा. अगदी व्यवस्थित गोट जो आहे तो बसलेला आहे. आता फिटिंग टाकण्यासाठी काय करायचं, तर अशा पद्धतीने डायरेक्ट फोल्ड करायचं आहे कापड व आपलं 1.5 इंचाचं अंतर होतं तर 1.5 इंच सोडून आपण टीप मारायची आहे. आता इथून 1.5 इंच आपला माया होता तर इथे 1.5 इंचला अंतर द्यायचं आहे. मोजण्याची आवश्यकता नाही. इथे सुद्धा 1.5 इंच अंतर आहे. इथे सुद्धा 1.5 इंचावरती अंतर घ्यायचं आहे. इथे जितकी बाही असेल त्याचा निम्मा येईल, तर 7 इंच बाहीचा घेर होता. आता इथून आपण सरळ रेष पहा, इथून अशा पद्धतीने सरळ रेष असेल. तर डायरेक्ट फिटिंग कशा पद्धतीने करायचं असतं हे सुद्धा आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजेल. आता इथे मी अजून एक टीप घेते, कारण आपण बाहीला एकच टीप घेतली आहे. अजून एक टीप घेते कारण उसवण्याची शक्यता कमी होईल.
आता हे सुद्धा आपण चेक करायचं आहे, बरोबर त्याच पॉइंटवर आपल्याला यायला हवं अशा पद्धतीने ठेवायचं आहे, टीप मारायची आहे. अशा पद्धतीने आपलं फिटिंग सुद्धा पहा, अगदी व्यवस्थित फिटिंग सुद्धा आलेलं आहे. दुसरी साइड सुद्धा फिटिंग अशाच पद्धतीने करायचं आहे. आता इथे 7 इंच घ्यायचा आहे बाहीचा घेर. इथे 7 इंचावरती पॉइंट करायचा आहे. एक्स्ट्राचं कापड आपलं उरलेलं नव्हतं, त्यामुळे आपण तितकंच घेत आहोत. इथून 1.5 इंच, इथून 1.5 इंच. ही रेष अशा पद्धतीने सरळ असेल व इथून ही रेष अशा पद्धतीने सरळ असेल. आता पहा, थोडस कमी जास्त वाटत आहे तुम्हाला, तर इथे आपण एक साइड उचलायची आहे व इथून टीप दाबायची आहे. आता पहा, अगदी बरोबर आपलं कापड असेल. पहा, एकमेकावरती बरोबर कापड आलं. अशा पद्धतीने आपलं ब्लाउज जे आहे ते तयार झालेलं आहे. टीपची अशा पद्धतीने मारलेली आहे, सरळ इथून सरळ हे अशा पद्धतीने टीप घेतलेली आहे. आता पाहू शकता, इथे 42 साईजचं ब्लाउज जे आहे ते मी तुम्हाला कटिंग जे आहे ते दाखवलेलं आहे. पेपर कटिंग मी कपडावरती सुद्धा विदाउट अस्तर कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे हे सुद्धा आता दाखवलेलं आहे. तर अगदी परफेक्ट पद्धतीने ब्लाउज जे आहे ते तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने, ज्या जाड लेडीज असतील त्यांनी अशा पद्धतीने प्रयत्न करा. ब्लाउज तुमचा परफेक्ट बसेल, कुठेही चुनी येणार नाही, कटोरा व्यवस्थित बसेल, शोल्डर मध्ये उतरणार नाही. अशा पद्धतीने ब्लाउज जो आहे तो तुमचा तयार होतो. तर पहा, इथे चेक सुद्धा करायचा आहे की ब्लाउज किती आहे तो. इथून पहा बरोबर आता इथे आपली पहा एक साइड तुम्ही इथे चेक करू शकता. आपली 11 इंच बरोबर साईज आलेली आहे. 11 पहा, 11 चोक 44 साईजचं ब्लाउज पाहिलेलं आहे ना आपण. 44 साईजचं ब्लाउज आहे. तर इथे पहा 11 चौथा भाग बरोबर आलेला आहे. इथे सुद्धा आपण पाहू शकतो, इथे सुद्धा 11 इंच अगदी बरोबर आलेला आहे. कमरघेर आपला जो आहे तो कमरघेर तोही बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मापे सुद्धा ब्लाउजच्या द्वारे ठेवून ब्लाउजची मापे चेक करू शकता. पहा, 40 इंच कमर आहे, 40 इंच बरोबर कमरघेर आलेला आहे. अशा पद्धतीने ब्लाउज जो आहे तो तयार झालेला आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत 46 साईजची कटोरी कशा पद्धतीने कटिंग करायची आहे. आता उरलेले जे 2 ब्लाउज आहेत ते न शिवता डायरेक्ट मी फक्त कटिंग दाखवणार आहे, पेपर कटिंग. कारण इतके हेवी साईजचे ब्लाउज शिवण्यासाठी कोणाचे नसतात, तर आपण फक्त कटिंग, पेपर कटिंग दाखवणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.